Very one good evening, respect, chief guest, principal, teacher, parents, and my dearest friend. Myself, Samiksha Karamdonde. I am studying in 8th standard, the Buddhist International School, Pathodi, Nashik. Today I am present here, Jijaऊ Mata. Student, Buddhist High School ची कन्या दोंदेंची. Student, Buddhist High School ची कन्या दोंदेंची. होऊनी माता शिव छत्रपतींची कहाणी सांगते जिजाऊची, राजमाता जिजाऊची. सर्वांना माझा मानाचा मुजरा. मी आहे जिजाऊ लखुजी जाधव व मासाबाई जाधव यांची कन्या, भोसलेंची सून, शहाजीराजे भोसले यांची पत्नी, स्वराज्याची जननी, छत्रपती शिवाजी महाराज यांची आई. माझा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड या गावी महार वस्तीत झाला. ह्या मातीतच जन्मले, ह्या मातीतच वाढले, ह्या मातीतच जन्मले, ह्या मातीतच वाढले आणि या मातीतच स्वराज्याचे स्वप्ने पाहिले, स्वराज्याचे स्वप्ने पाहिले. माझा शिवबा लहान असताना दूरहून एखादा किल्ला दाखवायची मला प्रश्न करायचा. आई साहेब, हे काय आहे? हे कोणाचे आहे? मग हे आपले का नाही? अशा याच्या प्रश्नांचे उत्तरे देता देता मी त्याला घडवत गेले आणि माझा शिवबाही घडत गेला. आणि माझ्या शिवबाने लोकांची राज्य लोकांसाठी जिंकले, लोकांच्या कल्याणासाठी तयार केले. त्यालाच तुम्ही रयतेचे राजे असे म्हणता. त्या काळी भारतभूमी परक्यांच्या गुलामीत होती. अन्याय, अत्याचार, लुटमार सुरू होती. माझे मन व्याकुळ होते. शिवनेरी किल्ला येथे माझ्या पोटी जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा. मी त्याला केवळ वाढवलं नाही तर त्याला घडवलं. माझा शिवबा गोठ्यातल्या गायीसाठी, अंगणातल्या तुळशीसाठी लढला असे म्हणून तुम्ही आमचा अपमान करू नका. माझा शिवबा माणसांसाठी लढला, माणुसकीसाठी लढला, जातीयता नष्ट करण्यासाठी लढला. रोज त्याच्या मनात शौर्य, नीतिमत्ता रुजवली. त्याला शिकवलं, स्त्रीचा सन्मान कर, गरिबांचं रक्षण कर आणि अन्यायाविरुद्ध उभं राहा. मी त्याच्या हातात तलवार दिली, पण त्याच वेळी मनात दया आणि न्यायही दिला. मी त्याला सांगितलं, राजा होणं सोपं आहे, पण जनतेचा राजा होणं कठीण आहे. माझं स्वप्न होतं स्वराज्य, स्वतःच्या लोकांचं राज्य, स्वतःच्या मातीचं राज्य. मी त्याला लहानपणापासून स्वराज्याचे संस्कार दिले. त्याच्या प्रत्येक यशामागे माझी प्रार्थना होती, त्याच्या प्रत्येक लढाई मागे माझी प्रार्थना होती. जेव्हा तो तोरणे जिंकून आला, जेव्हा स्वराज्याचा झेंडा फडकवला, जेव्हा माझ्या डोळ्यात आनंद अश्रू होते. चला, स्वराज्याचा विचार मनात ठेवा, देशप्रेम हृदयात ठेवा आणि जिजाऊचे संस्कार जीवनात जपा. जय जिजाऊ. आवाज येत नाही. जय जिजाऊ.